नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया पनीर मसाला। अगदी हॉटेलच्या चवेचा किंवा तुम्ही ढाब्यावरती खाता त्या चवीचा, त्याच्यापेक्षाही छान चवीचा आपला इथं पनीर मसाला तयार आहे। फार छान चवीची ही भाजी होते, करून पहा तुम्ही घरी। हे पहा, सर्व करतानाच भाजी इतकी छान दिसते आपल्याला की जेवढी दिसते छान तेवढी चवीलाही फार छान लागते। हे पहा, बटर पनीर मसाला आज आपण बनवतोय आणि भरपूर साऱ्या बटरचा या पनीर मसाल्याला आपण स्वाद घेतलेला आहे। भरपूर सारं बटर वापरून हा पनीर मसाला केलेला आहे, त्याच्यामुळे तो चवीलाही अप्रतिम झालेला आहे। चला तर वेळ न घालवता आपण साहित्य कृती पाहूया। हे पहा, छान सुंदर चवीची भाजी झालेली आहे आपली बटर पनीर मसाला। वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया। इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे मी। छान असे पनीरचे पीस करून घेतलेत आणि हे पनीरचे पीस आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। एका पॅनमध्ये मी तेल गरम केलं आणि गरम तेलावरती हे पीस फ्राय करूया। थोडंसं मी 1 चमचाभर बटर घातलं तेलामध्ये आणि हे बटर आणि हे तेल छान असं व्यवस्थित एकसारखं होऊन द्यायचं आपल्याला आणि मग आपण पनीर त्याच्यामध्ये परतून घ्यायचे। आता इथं पनीर बटर मसाला आपण बनवत आहोत, त्याच्यामुळे बटरचा थोडासा आपल्याला इथं वापर जास्ती करायचा आहे। हे पहा, पनीरचे पीस मी तेल आणि बटरच्या ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि थोडे असे आपण परतून घेऊया। हे पहा, थोडी लाल मिरची पावडर आणि 1 चिमूटभर मीठ घालून आपण हे पनीर परतून घ्यायचे। हे पहा, छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं। मीठ घातलेलं आहे मी आणि छान हे क्यूब जे आहेत हे आपल्याला हे पहा व्यवस्थित असे जर आपण पनीरचे क्यूब परतून घेतले तर चवीला छान आपल्या भाजीमध्ये लागतात। अप्रतिम चवीची ही भाजी होते। पीस काढून घेतले पनीरचे मी। आता आपण मसाला भाजून घेऊया। एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला, पातळ चिरून मी आहे। ह्या तेल आणि बटरच्या जे मिश्रण आहे त्याच्यामध्येच हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा। हा पहा, छान कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला। छान चवीचा हे पनीर बटर मसाला होतो, करून पहा मंडळी। हे पहा, कधीतरी आपण नेहमी त्याच भाज्या खायचा कंटाळा आला की अशा प्रकारे पनीरची भाजी करून पहा। याच्यामध्ये तुम्ही ओले मटारही घालू शकता। खडे मसाले घेतलेत मी, लवंग, दालचिनी, दगडफूल घेतलं, शहाजिरं घेतलं, मिरी दाणे घेतलेत, 5 ते 6 आपण काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत। अख्खे काजू 5 ते 6 आपण घेतलेले आहेत। काजूमुळे छान दाटसरपणा या भाजीला येतो आणि भाजी चवीलाही छान लागते। खडे मसाले, कांदा आणि काजू छान असं भाजून घ्यायचे आपल्याला लालसर होईपर्यंत। 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आणि सुंदर असं ह्या तेलावरती भाजून घ्यायचं आहे सगळं। खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला। एक पिकलेला टोमॅटो घेतला मी। टोमॅटो प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा या भाजीला, फार छान चवीचं आणि टोमॅटोमुळे भाजी दाटसर होते। तर हा पहा, टोमॅटोही मी मसाल्यामध्ये परतून घेते। हे पहा, एक मोठा पिकलेला टोमॅटो मी चिरून घेतला, पीस करून घेतले आणि तो असा मसाल्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता या मसाल्यामध्ये आपण काजू घेतलेले आहेत, टोमॅटो घेतले आहेत, त्यामुळे ही जी भाजी आहे ही दाटसर आणि चवीला छान होते। हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला काढून घेऊया आपण। कोथिंबीर घेऊया, थोडंसं पाणी घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला आणि हे पहा, छान मऊसर अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची। एकदम मऊ अशी पेस्ट आपली झालेली आहे। आता आपण भाजी फोडणीला टाकूया। 1 पळी तेल घेतलं मी। अगदी तुम्ही नुसत्या बटरवरती सुद्धा ही भाजी फोडणीला टाकू शकता, तेलाचीही गरज पडत नाही। पण इथं मी तेल आणि बटर मिक्स करते। 1 चमचा बटर आणि अर्धा पळी तेल घेतलं आणि छान हे बटर मेल्ट झालं की भाजी फोडणीला टाकूया आपण। जिरे घेऊया अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, हळद 1 चमचा, हिंग अर्धा चमचा,
छान असं हे सगळं तडतडून द्यायचं व्यवस्थित. हा मसाला आपल्याला छान करून घ्यायचा. आणि याच्यामध्ये जे वाटण आपण केलं आहे ते वाटण घेऊया. आधी मसाले घेऊया आपण. 1 चमचा गरम मसाला घेतला, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आणि 1 चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे मी. आणि आता हे वाटण घेऊया त्याच्यामध्ये. हे पहा, छान असा कलर आपल्या वाटणाला फार छान आलेला आहे या मसाल्याला. तुम्ही पाहू शकत असाल. हे पहा, एक 5 मिनिटासाठी हे मसाले सगळे परतून घ्यायचे आपल्याला, तेल सोडेपर्यंत. मिडियम गॅसवरती मसाले परतून घ्यायचे सगळे. हे पहा, या मसाल्याला छान असं तेल सुटलं की आपण भाजी फोडणीला टाकायची. छान चवीची ही भाजी होते आणि घरच्या मसाल्यामध्ये आपण बनवतो आहे. कोणताही आपण एक्स्ट्राचा मसाला वगैरे वापरलेला नाही आहे याला. जे आहे हे घरगुती मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवली. छान परतून झालेला आहे हा मसाला. आता आपण पनीर फोडणीला टाकूया. हे पहा, जे पनीर आपण भाजून घेतलं होतं तेलामध्ये, तळून घेतलेलं पनीर, ते घेऊया. याच्याबरोबर तुम्हाला जर फ्रोझन मटर वगैरे घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता. छान असं मटर पनीरची भाजी पण होते ही. आता याच्यामध्ये मला थोडंसं पाणी घालायचं आहे. गरम पाणी घालणार आहे मी. जर तुम्हाला पाणी नको असेल तर तुम्ही अशी ही भाजी सर्व करू शकता. फार छान चवीची होते. अर्धा चमचा मीठ घेतलं मी, चवीनुसार मीठ घेतलं आहे. हा छान, किती कलर छान आलेला आहे आपल्या भाजीला आणि चवीलाही ही भाजी तेवढीच अप्रतिम होते. थोडंसं पाणी घालून मी ही भाजी थोडी पातळ करणार आहे. पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही आहे ह्या मसाल्यामध्येही ही भाजी खाऊ शकता. चपातीबरोबर, नान, रोटी, पराठ्याबरोबर याची चव फार छान लागते. अगदी टिफिन रेसिपी म्हणूनही तुम्ही ऑफिसच्या टिफिनला ही भाजी नेऊ शकता. छान असा बटर पनीर मसाला आपला. हे पहा, गरम पाणी घालते मी थोडंसं. गरम पाण्याने भाजीला तरी छान येते, कलर छान येतो आणि चवही तिची वाढते भाजीची गरम पाण्यामुळे. हे पहा, एकसारखी अशी पळीच्या साह्याने आपण करून घेऊया. हे पहा, अगदी हॉटेलच्या चवीची आपली भाजी होते. करून पहा. थोडासा किचन किंग मसाला घालायचा याला, कसुरी मेथी घालायची, थोडीशी अगदी अर्धा चमचा साखर घालायची आणि मग तुम्ही पहा खाऊन भाजी ही अगदी हॉटेलच्या चवीची भाजी होते. हे पहा, आता छान उकळी आलेली आहे भाजीला आपल्या. मिडियम गॅसवरती भाजीला उकळी काढून घेतली आपण. आता पळीच्या साह्याने एकसारखी करून घेऊया. हे पहा, छान असे हे जे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत हे मसाले पूर्णपणे याच्यामध्ये मुरायला हवेत. जो बटर पनीर मसाला आपण बनवत आहोत तर या मसाल्याला छान अशी बटरची टेस्ट लागायला पाहिजे. त्याच्यामुळे भाजी छान उकळून घ्यायची आपल्याला. मिडियम गॅसवरती भाजी उकळतोय आपण. एक 5 ते 7 मिनटासाठी भाजी उकळली की आपल्याला फ्रेश क्रीम घालायचं आहे याच्यामध्ये. आता माझ्याकडे दुधावरची साय होती. दुधावरची साय छान अशी चमच्याच्या साह्याने फेटली मी आणि ती साय आपण घेतलेली आहे. दुधावरच्या साईमुळे भाजीची चव छान लागते आणि त्याला एक क्रीमी टेक्स्चर जे आपण म्हणतो तसं भाजीला येतं. पहा, आता कसुरी मेथी मी हातावरती मळून घेते. थोडीशी तव्यावरती गरम करून घेतली मी आणि गरम करून हातावरती अशी छान चोळून घ्यायची आणि कसुरी मेथी घ्यायची आपल्याला. छान चव लागते कसुरी मेथीने ह्या भाजीची. थोडासा किचन किंग मसाला अर्धा चमचा. चिरलेली कोथिंबीर घेऊया आणि मस्त चवीची, अप्रतिम चवीची बटर पनीर मसाला आपला तयार आहे. आता आपण तडका देऊया. 1 चमचा बटर घेतलेला आहे मी. तडका ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचा असला तर द्या, नाही दिला तरीही भाजी छान होते. पण मला थोडासा बटरचा तडका वरून द्यायचा आहे
घरामध्ये माझ्या आवडतो तडका दिलेली भाजी. तर हे पहा, 1 चमचा मी बटर घेतलं, छान असं मेल्ट करून घेतलं. 1 चिमूटभर लाल मिरची पावडर घेतली आणि हा तडका आता आपल्या भाजीला देऊया. हे पहा, अगदी बटरच्या जागेवरती तुम्ही जर घरगुती आपलं तूप असेल, तूप वापरलं तरी ही भाजी छान होते. पण बटर पनीर मसाला म्हटलं तर आपल्याला बटर वापरलं तर अगदी हॉटेलसारख्या भाजीची चव येते आपल्या ह्या भाजीला. आणि हे पहा, मस्तपैकी आपला बटर पनीर मसाला घरच्या मसाल्यामध्ये तयार आहे. आणि अशा प्रकारे करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. दाखवते मी तुम्हाला, इतकी छान चवीची भाजी झालेली आहे आपली. हे पहा, सुंदर अशी भाजी झाली, चवीची अप्रतिम चव लागते, सुरेख चव लागते ह्या भाजीची. आणि अशा प्रकारे करून पहा. पाहुणे वगैरे घरी आलेत तर पाहुण्यांसाठी ही भाजी करा. अगदी तुम्ही घरामध्ये खाण्यासाठीही करा. अगदी पाहुणेसुद्धा अगदी चवीने भाजी खातील आणि खरंच म्हणतील की हॉटेलच्या भाजीसारखी भाजी झालेली आहे आपली. कोथिंबीर थोडीशी टाकले मी वरून. आणि अशा प्रकारे करून पहा तुम्ही. अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये होणारी भाजी आहे, पटकन होणारी आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मटरही तुम्ही घालू शकता आणि बटर पनीर मसाला करू शकता. हा पहा, अगदी मटरसुद्धा फ्रोझन मटर घालून ही भाजी छान होते. सर्व करूया. हे पहा, अगदी चपाती, रोटी, नान याच्याबरोबर ह्या भाजीची चव घ्या. फार छान चव लागते. वाफळलेल्या भाताबरोबरही ही भाजी चवीला छान लागते. पण रोटी, नान किंवा चपातीबरोबर याची चव आणखीन वाढते. आणि अशा प्रकारे बटर पनीर मसाला करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसह, नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद मंडळी.